विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. नायक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं परत मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज 2 फेब्रुवारी 2025 आज संयुक्त पूर्व परीक्षा गट ब हा पेपर पार पडलेला आहे. आय होप तुमचा पेपर हा खूप छान गेलेला असेल, कारण की पेपर जर बघितलं इझी टू मॉडरेट लेवलचा होता. एकदम सिंपल आपण म्हणू शकतो, टफ लेवलचा पेपर नव्हता. सरळ जर म्हणायचं टफ लेवलचा पेपर नव्हता. इथं जर चेक केलं तर आपण जर बघितलं आपल्याकडे संच जर बघितलं तर सी संच आहे आणि आपण या लेक्चरमध्ये फक्त तुम्हाला मी आन्सर सांगणार आहे. 100 क्वेश्चनचे इथं आन्सर सांगणार आहे. कसे आन्सर अपेक्षित आहे किंवा संभाव्य आन्सर इथं काय असणार आहे. फायनल आन्सर जर बघितलं तर आयोजकाचं आपल्याला तिथं कन्सिडर करायचं आहे, पण इथं जर बघितलं तर संभाव्य कट टू कट तिथं मी आन्सर सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि याच्यानंतर जर बघितलं तर हे आन्सर का आलं, कसं आलं, सगळे फॅकल्टी आपापले तिथं काय जर बघितलं तर तिथं स्पष्टीकरण देणारच आहे. ते व्हिडिओ जो आहे समजा तो व्हिडिओ नंतर येणारच आहे किंवा ते बाकीचे जे व्हिडिओ आहे नंतर आपल्या ॲपवरती किंवा आपण म्हणू शकतो यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला मिळणार. ठीक आहे. तर आता पहिला आपण प्रश्न बघूया. संच सी आहे आपल्याकडं, चेक करून घ्या. याच्यामध्ये पहिले क्वेश्चन जर बघितलं तर इतिहासचे क्वेश्चन तिथं विचारलेले आहे आपल्याला. तर इतिहासचे क्वेश्चन जेव्हा विचारतो तो, ठीक आहे, तर पहिला क्वेश्चन आपल्याला काय दिलेलं आहे ते चेक करून घेऊया आपण. पहिला क्वेश्चन आपल्यासाठी काय आहे तर सती प्रथेबद्दल शास्त्राच्या संमतीने केलेला खून, ठीक आहे, असा स्टेटमेंट कोणी वापरलेला आहे आणि कोणाच्या बाबतीत वापरला गेलेला आहे. सतीबद्दल शास्त्राच्या संमतीने केलेला खून असा स्टेटमेंट कोणी केलेला आहे, खालीलपैकी कोणी म्हटले आहे. तर याचा आन्सर काय असणार, तर याचा आन्सर असणार आहे राजाराम मोहन रॉय. हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे किंवा आपला तो आन्सर तो असणार आहे. त्याच्यानंतर बघा पुढील जोड्या लावा. इथं जोड्या लावाचा प्रश्न आलेला आहे. जोड्या लावामध्ये जर चेक केला प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, सार्वजनिक सभा आणि आर्य समाज यांचा आपण म्हणू शकतो स्थापनेचा तिथं वर्ष दिलेला आहे. प्रार्थना समाज जर बघितलं तर आपण म्हणू शकतो 1867 आहे. सत्यशोधक समाज तुम्हाला माहिती आहे 1873 आहे. म्हणजे याच्यावरूनच आपल्याला जोडी लागून जाते. प्रार्थना समाज 1867 म्हणजेच काय असेल, अला 3 यायला पाहिजे. मग अला 3 कुठे दिसत आहे, पहिला आणि थर्ड नंबरच्या ऑप्शनमध्ये दिसते. सत्यशोधक समाज तुम्हाला लगेच लक्षात येतं 1873 म्हणजेच काय येणार. तिसरा इथं आपल्याला पर्याय दिसतो की पर्याय क्रमांक 3 जर बघितलं, ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 हे आपल्यासाठी काय असणार आहे, आन्सर येणार आहे. कारण की प्रार्थना समाज इथं जर बघितलं प्रार्थना समाज 1867, त्याच्यानंतर सत्यशोधक समाज 1873, त्याच्यानंतर जर बघितलं तर सार्वजनिक सभा, ठीक आहे, 1870 आणि आर्य समाज तुम्हाला माहिती आहे 1875. म्हणजे फायनल आन्सर जर मित्रांनो समजून घ्या तर तिसरं हे माझ्यासाठी फायनल आन्सर असणार आहे. चला समोर जाऊया पटपट, कारण की 100 क्वेश्चन आपल्याला इथं चेक करायचं आहे. आन्सर बघत आहे फक्त, ठीक आहे, त्याच्यानंतर चेक करून घ्या. आन्सर काय म्हणू शकतो आपण, काय दिलेलं आहे 1909 मध्ये कामगार हितवर्धन सभा, ठीक आहे, ही जी सभा या संघटनेची स्थापना करून कामगारांना शिक्षण, कायदेशीर सल्ला देण्याचे काम खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केले आहे. तर आपण जर बघितलं तर आपण म्हणू शकतो याचा आन्सर जर चेक जर केलं तर अ आणि ब यायला पाहिजे. इथं जर बघितलं अ आणि ब म्हणजे कोण आहे, भिवाजी नरे आणि सीताराम बोल्ले, हे आपल्याला इथं चेक करायचं आहे. नंतरचा प्रश्न बघा, इथं चेक करून घेऊ आपण. बघा मी डायरेक्ट इथं सांगतो तुम्हाला. होम रूल म्हणजे आपल्या देशाचे कारभार प्राप्त करून घेणे, स्वराज्य प्राप्त करून घेणे, इंग्रजांच्या जोखडातून, ठीक आहे, मुक्त होणे आणि स्वशासनाचा प्रतिकार करणे. हे सगळे पर्याय मला तिथे योग्य वाटत होते, पण याचं जर करेक्ट आन्सर आयोग देईल म्हणजे संभाव्य उत्तर, कारण की इथं जर बघितला हा थोडा हॅशटॅगवाला क्वेश्चन आहे. तर अ ब आणि क म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे माझ्यासाठी काय असणार आहे, आन्सर असणार आहे. अ ब क पर्याय क्रमांक काय असणार इथं 3 हे माझ्यासाठी काय असणार, आन्सर असणार. चेक करून घेऊ आपण समोरचा प्रश्न काय म्हणतो. प्रश्न चेक करा. 26 जुलै 1876 रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण होते. तर सचिव कोण होते, आनंद मोहन बोस. हे लक्षात ठेवायचं, आनंद मोहन बोस हे माझ्यासाठी काय असणार आहे, आन्सर असणार आहे आनंद मोहन बोस. ठीक आहे, हे आपल्याला आन्सर लक्षात ठेवायचं आहे किंवा तो तिथं अपेक्षित आन्सर आहे. त्यानंतर प्रश्न समजून घ्या. त्याच्यानंतर प्रश्न दिलेला आहे तुम्हाला, जर चेक केला आपण बघा, खालीलपैकी नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूनंतरच्या वारसाची काहीच व्यवस्था न केल्याने कंपनी सरकारने त्यांचे जे समजा राज्य आहे खालसा केले होते. तर त्याचं नाव आहे राजा रघुजी तिसरा. राजा रघुजी तिसरा हे पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेलं आहे. हे माझ्यासाठी काय असणार आहे, आन्सर असणार आहे राजा रघुजी काय तिसरा. बघा राजा रघुजी दुसरा हे पण दिलेलं आहे, कारण की कन्फ्यूज करण्यासाठी, पण याचा आन्सर अपेक्षित काय दिलेला आहे, 2 हे येणार आहे. ठीक आहे, चला समोरचा प्रश्न समजून घेऊया. समोरचा प्रश्न दिलेला आहे, झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरामध्ये एकमेव पुरुष होती. ठीक आहे, हा स्टेटमेंट परत रिपीट केलेला आहे आयोगाने. हा स्टेटमेंट कोणाचा आहे, ठीक आहे, कोणत्या आपण म्हणू शकतो इंग्रज ब्रिटिश अधिकाऱ्यांचा तो आहे. तर त्याचं नाव आहे ह्यू रोज. ठीक आहे, लक्षात ठेवायचं पर्याय क्रमांक 3 ह्यू रोज हे माझ्यासाठी काय असणार आहे, आन्सर असणार आहे. ठीक आहे,
त्याच्यानंतरचा प्रश्न चेक करून घ्या. 27 जुलै 1889 रोजी लंडन येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्तीशी संबंधित होत्या असं आपण म्हणू शकतो. इथं जर चेक केलं तर 27 जुलै 1889 आहे, तर समजून घ्या कुठली कमिटी आहे, ब्रिटिश इंडिया कमिटी. याच्यामध्ये जर बघितलं तर हे सगळेच आहे. फिलिप स्प्रॅट आहे, ब्रँड जर बघितलं ब्रँडले, सर ॲलम ह्यूम, डिग्बी आहे, दादाभाई नौरोजी आहे, हेमचंद्र बॅनर्जी आहे. पण याच्या बाबतीत तुम्हाला थोडं डाऊटफुल इथं आपण म्हणू शकतो. पर्याय क्रमांक जो समजा किंवा स्टेटमेंट जो डवाला आहे की नाही तो मला डाऊटफुल वाटतो. म्हणजे याचा आन्सर मी सध्या तरी अ ब क देणार तुम्हाला, म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचा आन्सर मी देऊ शकतो इथपर्यंत. ठीक आहे, संभाव्य उत्तर काय येणार त्याचं, थर्ड वाला. त्याच्यानंतर बघ खालीलपैकी योग्य विधानाच्या पर्यायाची निवड करा असं म्हणत आहे. भारतातील पहिले सूत कापडाची गिरणी मुंबई येथे सुरू झाली, करेक्ट आहे स्टेटमेंट. त्याच्यानंतर जर बघितलं भारतातील पहिली तागाची गिरणी रिया येथे सुरू झाली, हा पण स्टेटमेंट करेक्ट असणार आहे. त्याच्यानंतर जर बघितलं भारतातील पहिली सूत कापड गिरणी कावजी डावर असं यायला पाहिजे होतं, पण नानाभाई इथं घेतलेलं, तर आपण इथं म्हणू शकतो तो करेक्ट दिल आहे. आणि याचा आन्सर जर बघितलं ABC, म्हणजे आपण काय म्हणू शकतो इथं मित्रांनो, तर चौथा पर्याय इथं यायला पाहिजे ABC, म्हणजे हे सगळे स्टेटमेंट काय तिथं करेक्ट येणार. 4 नंबरची इथं आन्सर येणार आहे. चला समोरचा स्टेटमेंट चेक करून घ्या. कोल्हापूर येथील 27व्या फलटणीतील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली 31 जुलै 1857 ठीक आहे बंड केले होते. त्याचा आन्सर जर बघितलं एकच आन्सर असणार आहे, तर आपण म्हणू शकतो काय, पर्याय क्रमांक 4 म्हणजेच काय फक्त रामजी शिरसाट. नानासाहेब पेशवे येणारच नाही, रघु बाबूजी तिथं दिसणार नाही आणि भीमा नाईक पण तुम्हाला दिसणार नाही. याचा आन्सर काय, रामजी शिरसाट हे करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, 10 नंबरचा जो आपला प्रश्न होता त्याचा करेक्ट आन्सर फक्त अ आहे. त्याच्यानंतर चेक करून घ्या. आता जर समजून जर घेतलं, मी फक्त आन्सर सांगणार आहे. तुषार सर तुम्हाला भूगोलचे पूर्ण तिचं स्पष्टीकरण देणार आहे, कसं आलं, काय आलं, का नाही आलं, याचा पर्याय हाच काय आहे, हे सगळं व्हिडिओ तिथं जर बघितलं किंवा आपण म्हणू शकतो इतिहासचे प्रश्न जे समजा पूर्णपणे स्पष्टीकरण अमोल सोळंके सर तुम्हाला देणार आहे. फक्त मी आन्सर सांगण्याचा प्रयत्न करता येतं, कारण की तुम्हाला ओढ लागलेली आहे की आन्सर काय यायला पाहिजे. ठीक आहे, खालीलपैकी विधानाचे निरीक्षण करून योग्य पर्याय तिथं निवडा. इथं जर स्टेटमेंट जर चेक केलं, अग्निजन्य खडकामध्ये काय आढळते, लोह पण दिसतो तुम्हाला, सोने, तांबे आणि तांबे आढळतात. हे स्टेटमेंट काय असेल, करेक्ट असेल. स्तरित खडकात चुनखडक आणि जिप्सम सारख्या खनिजे आढळतात, हा स्टेटमेंट पण करेक्ट आहे. आणि रूपांतरित खडकामध्ये जर बघितलं अभ्रक, गार्नेट हे सारखे खनिजे आढळत नाहीत, पण ते आढळतात, क्वचित आढळतात. पण असं पण आयोगाने स्टेटमेंट एकदा दिलेला होता. पण इथं जर बघितलं, मी सध्या तरी याचा आन्सर जर बघितलं अ आणि ब घेणार आहे, म्हणजे इथं पर्याय क्रमांक 3 हे माझ्यासाठी काय अपेक्षित आन्सर असणार आहे. ठीक आहे, समोर जातो मित्रांनो. समोर जर चेक केलं तर समोर बघा क्वेश्चन कुठला आहे बघा, सगळे इझी क्वेश्चन दिसतात तुम्हाला महाराष्ट्रावरच्या भूगोलवरती. जर बघितलं बघा कोणते विधान बरोबर आहे, महाराष्ट्रात भीमा नदीचे स्वतंत्र खोरे आहे, खोरे करेक्ट आहे, स्वतंत्र आहे, कारण की भीमा नदी ही कृष्णाला नंतर कर्नाटकमध्ये जाऊन मिळते. त्याच्यानंतर पैंगंगा नदीचा उगम कुठे झाले, अजिंठा डोंगरात, हा स्टेटमेंट पण करेक्ट आहे. मांजरा नदी कृष्णेची उपनदी आहे, चुकीचं आहे, कारण की मांजरा नदी ही गोदावरीची आहे, सिंधपना ही गोदावरीची उत्तरेकडील काय म्हणू शकतो उपनदी आहे, तर ती दक्षिणेकडील आहे. हे स्टेटमेंट पण काय असेल, चुकीचं असेल. याचं आन्सर जर बघितलं अ आणि ब आहे, अ आणि ब कुठे दिलेलं आहे, पर्याय क्रमांक 1 मध्ये. चला समोर जाऊया. हा, हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे, महाराष्ट्रातील 1960 मध्ये आणि 2020 मध्ये एकूण प्रशासकीय विभाग अनुक्रमे किती आहे. म्हणजे 1960 मध्ये किती होते आणि 1920 मध्ये किती आहे, तर 1960 मध्ये ते 4 होते आणि इथे जर बघितलं तर 2020 मध्ये ते किती आहे, तर 6 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे माझ्यासाठी काय असणार, करेक्ट आन्सर असणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे तुम्ही करेक्ट आन्सर जर टिक केलं असेल तर तुमचं पण करेक्टच आन्सर देणार आहे. ठीक आहे, चला समोर जाऊया. थोडं फास्ट घेत आहे. हा, आता बघा इथं तुम्हाला जोड्या लावला प्रश्न विचारलेला आहे, काळी मृदा, त्याच्यानंतर जांभी मृदा, तांबडी मृदा आणि भरड उथळ मृदा. काळी कापसाची मृदा, ठीक आहे, हे तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र पठार प्रदेशावर आहे. त्याच्यानंतर जर बघितलं जांभी मृदा कुठं आढळेल मित्रांनो, तर कोकणमध्ये. त्याच्यानंतर तांबडी मृदा म्हणजे लाल मृदा कुठं असेल, ते पूर्व विदर्भ. आणि भरड उथळ मृदा कुठं असेल, सह्याद्री पूर्व भागात. ठीक आहे, तर तुम्हाला माहिती आहे याचा आन्सर जर चेक केलं, काळी कापसाची मृदा काय येणार, महाराष्ट्र पठारी प्रदेश 3 येणार. ठीक आहे, त्याच्यानंतर जांभी मृदा कोकण म्हणजे काय येणार 1, म्हणजे याचा पर्याय क्रमांक 2 हे माझ्यासाठी काय असणार आहे, आन्सर असणार आहे. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, हे काय असणार, आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. चला नेक्स्ट बघा,
कोणत्या दोन नद्या दरम्यानच्या प्रदेशाला पंजाब हिमालय म्हणतात? आता पंजाब हिमालय तुम्हाला माहिती आहे की वरती जर बघितलं सिंधू, सतलज, त्याच्यानंतर चिनाब, रावी, बियास वगैरे ह्या नद्या आहेत. तर याच्यामध्ये जर बघितलं तर कोणत्या दोन नद्याच्या दरम्यानच्या प्रदेशाला पंजाब हिमालय म्हणतात? तर आन्सर जर बघितलं सिंधू आणि सतलज नदी आहे. वरती सर्वात वरती कोण असेल? सिंधू. त्याच्यानंतर काय सर्वात खाली सतलज. ह्या नद्या चिनाब आणि यमुना येणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर जर बघितलं सतलज आणि गंगा यांचा काही संबंध येत नाही. त्याच्यानंतर काळी आणि तिस्ता हे इकडचा भाग आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो पूर्वेकडचा थोडा भाग आहे. तर याचा करेक्ट आन्सर सिंधू आणि सतलज देणार आयोग. म्हणजे इथं जर बघितलं पर्याय क्रमांक हे 1 हे माझ्यासाठी काय असणार? करेक्ट आन्सर असणार. पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये अतिउष्ण, कोरडे आणि धुळीचे वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हटलं जाते? हा आयोगाने इथपर्यंत जर बघितलं तर 4 ते 5 वेळेस हा क्वेश्चन इथं रिपीट केलेला आहे. हा परत रिपीटेड क्वेश्चन आहे. याचा आन्सर जर बघितलं लू वारे आहे. म्हणजे पर्याय क्रमांक काय रे? 2 हे मी म्हणू शकतो इथं. ठीक आहे. समोर जातो, थोडं फास्ट घेत आहे, समजून घ्या, कारण की आपल्याला फक्त आन्सर इथं टिक करायचं आहे. चेक करा समोरचा जर आन्सर आपण चेक केलं. स्वामीनाथन 1970च्या ओके, थोडा प्रश्न वाचून घेतो. बघा इथं काय म्हटलेलं आहे आपल्याला? स्वामीनाथन 1970च्या यांच्या व्याख्येनुसार भारतातील कोरडवाहू शेती म्हणजे ज्या ठिकाणी सरासरी वार्षिक पर्जन्य किती असायला पाहिजे. ठीक आहे. कोरडवाहू जमिनीसाठी भारतासाठी स्टेटमेंट स्वामीनाथननी इथं वापरलेलं आहे. तर याचा आन्सर 100 सेंटीमीटरपेक्षा कमी पण 40 सेंटीमीटरपेक्षा जास्त हे असायला पाहिजे. म्हणजे इथं पर्याय क्रमांक ड हे येणार. म्हणजे काय रे? फक्त ड हे माझ्यासाठी काय असेल? आन्सर असेल. चला समोरचा पॉईंट समजून घ्या. बघा हा काय म्हटलेलं आहे इथं, चेक करून घ्या. काय म्हटलं यांनी की भारतीय जनगणनेनुसार खालीलपैकी कोणती वस्ती नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते? आता कोणती वस्ती नागरी वस्ती म्हणून म्हणजे शहरी वस्ती म्हणून ओळखली जाते? महानगरपालिका, नगरपालिका असणे बरोबर आहे ते स्टेटमेंट. त्याच्यानंतर जर बघितलं 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या पाहिजे भाऊ. त्याच्यानंतर जर बघितलं 50% लोक जर बघितलं बिगर शेती व्यवसाय करणारे हे पण पाहिजे. इथं जर बघितलं हा पण इथं काय असेल? पर्याय करेक्ट असेल. त्याच्यानंतर जर बघितलं लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला 400 पेक्षा जास्त नाही. तर इथं समजून घ्या मित्रांनो 1000 पेक्षा जास्त पाहिजे. किती पाहिजे मित्रांनो? 1000. म्हणजे स्टेटमेंट 4 वाला जो असेल तो काय असेल माझ्यासाठी? इनकरेक्ट आहे. ठीक आहे. इथं जर चेक केलं तर अ ब क हे याचं आन्सर येणार. ड वाला येणार का? ड इथं पण दिलेलं आहे, ड इथं पण दिलेलं आहे, सर्वमध्ये पण काय येणार? ड येणार. म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार? फक्त 1 हे इथं काय असणार? करेक्ट असणार. हे चेक करून घ्या. बघा नंतरचा स्टेटमेंट किंवा आपण म्हणू शकतो. आता बघा दोन दिवसापूर्वी तुषार सरांनी एक लेक्चर टाकलेलं आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि हा घाटावरती तिथं प्रश्न तिथं टाकला होता किंवा आपण तो टॉपिक टाकलेला असं म्हणू शकतो. आणि सरांनी डिटेलमध्ये तो व्हिडिओ घेतला आणि हे जर बघितलं ना हे सगळे पर्याय त्याच्यामध्ये होते आहे की नाही? तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला असेल तर तुमचा 100% हा प्रश्न बरोबरच येणार, चुकणार नाही तो प्रश्न. इथं चेक करून घ्या. घाट आणि त्याचे समजा रस्ते दिलेले आहे. फोंडा घाट कुठं आहे मित्रांनो? तर कोल्हापूर, पणजी, गोवा पण आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर जर बघ माळशेज घाट ठीक आहे कुठं आहे? ठाणे, ते काय? अहमदनगर 3 येणार. त्याच्यानंतर हनुमंते घाट किंवा आपण म्हणू शकतो हनुमंते घाट कुठं आहे? तर लक्षात ठेवायचं कोल्हापूर आणि कुडाळ हे काय? हनुमंते घाट. आणि थळघाट जर बघितलं थळघाट कुठं आहे? मुंबई आणि नाशिक, त्याला आपण कसारा घाट पण म्हणतो. हे आयोग आपण म्हणू शकतो. तुषार सरांनी हे डिटेलमध्ये तिथे घेतलेले. तुमचा क्वेश्चन तो चुकलेला नसेल असं मी अपेक्षा करतो. ठीक आहे. चला समोरचा शंभू महादेवचे डोंगर रांग हे कोणत्या दोन नद्याच्या दरम्यान आहे? तर याचा आन्सर काय येणार? ठीक आहे. तापी गोदावरी येणार का? तर नाही. इथं जर चेक केलं भीमा कृष्णा तर हो भीमा आणि कृष्णा, कारण की कृष्णा सर्वात शेवटची आहे त्याच्यावरती भीमा आहे आणि मधामध्ये कोणता आहे डोंगर? तर शंभू महादेव डोंगर. याचं डिटेलमध्ये सर घेणारं जे एक्सप्लेनेशन मी ते एक्सप्लेन देणार नाही. याचा पर्याय क्रमांक 3 हे माझ्यासाठी काय असणार आहे? आन्सर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 मी इथं टिक करून देतो. भीमा आणि कृष्णा नदी. ठीक आहे. शंभू महादेव डोंगर रांग. ठीक आहे. चला समोर जातो. ओके चला चेक करून घेऊ. आता इथं समोरचं जर बघितलं तर आपण म्हणू शकतो काय क्वेश्चन दिलेला आहे बघा. भारतीय लोकसंख्येच्या अभ्यासात खालीलपैकी सतत बदलणारे 3 प्रमुख घटक कोणते आहे? ठीक आहे. तर त्याच्यामध्ये जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतर. म्हणजे पर्याय क्रमांक 3 येणार. जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतर हे माझं पर्याय क्रमांक 3 हे आन्सर असणार आहे. इथं जर चेक केलं तर पर्याय क्रमांक 3 हे माझं काय असणार? आन्सर असणार जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतर. लोकसंख्येच्या अभ्यासात खालीलपैकी कोणते सतत बदलणारे 3 प्रमुख घटक इथं लक्षात ठेवायचा आहे. कंबाईन सी ला पण हा प्रश्न रिपीट होऊ शकतो. ठीक आहे. तर हे या वेनी तुम्ही याला चेक करून घ्या. त्याच्यानंतर बघा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF नुसार ठीक आहे हे तुम्हाला माहिती आहे जगातील सर्वोच्च 5 जर बघितलं कंट्री कोणते आहे तर याच्या आन्सर जर बघितलं अमेरिका ही फर्स्ट नंबरला आहे, चीन, जर्मनी, जपान आणि काय असेल भारत. पण इथं जर बघितलं 24 नुसार काय ना मित्रांनो की जपान हे 3 नंबरला आहे, जर्मनी हे 4 नंबरला आहे.
पण इथे जर बघितलं तर असं पर्याय कुठेच दिसत नाही तुम्हाला की भारत हा 5व्या नंबरला आहे, अमेरिका हे फर्स्ट नंबरला आहे. बघा इथं अमेरिका फर्स्ट नंबरला आहे पण भारत सेकंड नंबरला आहे, हे चुकीचं आहे. इथं जर बघितलं तर दोन्ही ठिकाणी अमेरिका दिलेलं नाहीये, म्हणजे इथं आन्सर आयोग काय देईल तर 4 नंबरचा पर्याय देईल. पण याचं आन्सर मी काय म्हणेन तुम्हाला, अमेरिका, चीन आहे, पहिले जपान आहे, त्याच्यानंतर जर्मनी आणि भारत आहे. पण याचा आन्सर मी तुम्हाला सध्या तरी याचा आन्सर काय देतो, 4 नंबरचा पर्याय देतो. ठीक आहे, 4 नंबर पर्याय हे काय असणार, करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर चेक करून घ्या, डॉक्टर विजय केळकर समितीचा अहवाल काय निर्देशित करतो हे समजून घ्या. तर हे तुम्हाला माहिती आहे, डॉक्टर विजय केळकर समिती ही कशाशी रिलेटेड होती तर टॅक्सशी रिलेटेड होती. इनडायरेक्ट टॅक्स रिफॉर्मशी रिलेटेड आहे, म्हणजे टॅक्स रिफॉर्मशी रिलेटेड आहे असं इथं लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे माझ्यासाठी काय असणार आहे, आन्सर असणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे लक्षात ठेवायचं आपल्याला. पर्याय क्रमांक 2 कशाशी रिलेटेड आहे, विजय केळकर समितीचा अहवाल कशाशी रिलेटेड आहे, अप्रत्यक्ष विषयक सुधारणा. ठीक आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. समोरचा पॉईंट समजून घ्या मित्रांनो, काय दिलेलं आहे बघा. रिकामी जागामध्ये मानवी गरिबी निर्देशांकाच्या जागी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाची संकल्पना मांडण्यात आली. तर याचा करेक्ट आन्सर मानव विकास अहवाल 2010 चा आहे तो. ठीक आहे, आन्सर मी देणार तुम्हाला मानव विकास अहवाल 2010 हे पर्याय इथं काय असणार, करेक्ट असणार आहे. ठीक, चला समोरचा पॉईंट समजून घेऊया. चेक करा, खाली विधाने विचारात घ्या. स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते. ठीक आहे, हा स्टेटमेंट करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या घसाऱ्याचा समावेश असतो तर निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश नसतो, हे चुकीचं आहे. म्हणजे इथं जर बघितलं पहिला स्टेटमेंट करेक्ट आहे, अ बरोबर इथं मी आन्सर देणार की अ बरोबर आहे, फक्त आन्सर काय असणार तिथं अ बरोबर. त्याच्यानंतर चेक करून घ्या. त्याच्यानंतर जर आपण पॉईंट जर समजून घेतलं तर चेक करा तिथं काय दिलेलं आहे. 26 नंबरचा क्वेश्चन आहे आपल्यासाठी. ठीक आहे, याचा आन्सर तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो काय आहे बघा. ओनली ए आणि बी याचा आन्सर आहे, केवळ अ आणि ब हे सगळं स्टेटमेंट तुम्ही वाचून घ्या. याचा आन्सर जर बघितलं अ आणि ब बरोबर आहे, म्हणजे भरडधान्य श्री अन्न या नावाने सन्मानित करण्यात आले आहे, हे करेक्ट आहे. किसान क्रेडिट कार्ड सुविधा वाढवण्यासाठी रुपये 23,000 कोटीची तरतूद करण्यात आली आहे, हा पण इथं काय असणार, करेक्ट आहे. राष्ट्रीय पशुधन मिशन करिता रुपये 1,000 कोटी रुपये तरतूद करण्यात आलेले, हे काय असणार इथं चुकीचं असणार आहे. पर्याय क्रमांक 2 म्हणजे केवळ अ आणि ब हे काय स्टेटमेंट करेक्ट आहे. चला समोरचा प्रश्न समजून घेऊया. समोरचा प्रश्न काय दिलेला आहे चेक करून घ्या. भारतीय रहिवाशांसाठी खालीलपैकी कोणते परवानगी असलेले विदेशी चलन व्यवहार इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीने पार पाडण्यासाठीचे अधिकृत व्यासपीठ नाही. कोणते व्यासपीठ नाही आहे तर हे समजून घ्या. याच्यापैकी जर बघितलं पर्याय क्रमांक 3 हे व्यासपीठ नाही आहे, म्हणजे जर बघितलं आपण फॉरेक्स ट्रेडिंग सेवा देणारे कोणतेही ऑनलाईन व्यासपीठ हे इथं नाही आहे, म्हणजे हे बाकीचे सगळे तुम्हाला दिसणार. ठीक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे माझ्यासाठी काय असणार, करेक्ट आन्सर असणार. चला 28 बघा. 28 मध्ये काय दिलेलं आहे, भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्थेचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहे. तर त्याचं पर्याय क्रमांक 3 हे आन्सर असणार, म्हणजे कृषी मालाचे सहकारी तत्वावर विपणन करण्यास प्रोत्साहन देणे. म्हणजे पर्याय क्रमांक काय 3 हे मी आन्सर म्हणू शकतो इथं. पर्याय क्रमांक 3 हे काय असणार, करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, 28 नंबरचा. त्यानंतर चेक करा, भारतीय अर्थसंकल्पासंदर्भात खालीपैकी कोणते विधान बरोबर आहे. तर याचे विधान जर बघितलं हे चारही पर्याय इथं करेक्ट आहे. म्हणजे भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज एकूण जमा खर्च दर्शवितो, करेक्ट आहे. भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज राजकोषीय तूट दर्शवितो, करेक्ट आहे. भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज प्राथमिक तूट दर्शवितो, तो पण काय तिथं करेक्ट आहे. भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज परिणामकारक महसुली तूट दर्शवितो, तो पण तिथं काय असणार, करेक्ट असणार. म्हणजे वरीलपैकी काय सर्व हे काय करेक्ट असणार आहे. चला समोर पॉईंट समजून घेऊया. आता हे सांगण्याची गरज नाही, कारण की इथे जर बघितलं पण जो नवीन विद्यार्थी आहे त्यांना सांगावं लागणार हरित क्रांती कशा संबंधित आहे, अन्नधान्य उत्पादन. ठीक आहे, त्याच्या निळ क्रांती जर बघितलं मत्स्य उत्पादन, याच्यावरून तुमचा आन्सर निघून जातो. म्हणजे इथे जर बघितलं अ ला जर 3 जर जात असाल, ठीक आहे, एकावरून आन्सर निघते अ. त्याच्यानंतर सोनेरी क्रांती कशासाठी, फळांचे उत्पादन. ठीक आहे, पिवळी क्रांती लक्षात ठेवायचं, तेलबिया उत्पादन. ठीक आहे, तेल कसं असतो रे, पिवळा असतो, लक्षात ठेवायचं. तेलबिया, पिवळी क्रांती, तेलबिया उत्पादन. ठीक आहे, हरित क्रांती तर अन्नधान्य. अन्नधान्य हे कशापासून मिळतो आपल्याला, आपण म्हणू शकतो कशापासून, झाडांपासून, किंवा आपण म्हणू शकतो रोपांपासून. तर ते कसे असतात, हरित असतात. म्हणून काय हरित क्रांती, अन्नधान्य उत्पादन. निळ क्रांती, ठीक आहे, मत्स्य उत्पादन. ठीक आहे, आता निळ जर बघितलं हे कसं काय आलं सर, तर लक्षात ठेवायचं मत्स्य जे समजा निळ्या पाण्यात राहतात म्हणजेच काय रे, निळ क्रांती. सोनेरी क्रांती लक्षात ठेवायचे, फळाचे उत्पादन. ठीक आहे, फळ उत्पादन जर तुम्ही घेत असाल तर तुमच्याकडे जास्तीत जास्त काय येणार, सोनं येणार. लक्षात ठेवायचं सोनेरी क्रांती काय, फळाचे उत्पादन. चला समोरचा पॉईंट समजून घेऊया.
हां, इथं चेक करून घ्या. आता पटापट आपण आन्सर बघून घेऊ. याचं काय दिलेलं आहे, भारतीय संविधानातील अनुच्छेद रिकाम्या जागांमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पनाची परिभाषा केली आहे. आता हा प्रश्न तर चुकायलाच नाही पाहिजे, कारण की केंद्रीय अर्थसंकल्पनाची परिभाषा कोणत्या कलमामध्ये केलेली आहे, ते कलम 112 मध्ये ते दिलेलं आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बघा, खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट नसते. ठीक आहे, हे स्टेटमेंट करेक्ट आहे. स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न हे समाविष्ट असते. हा स्टेटमेंट काय असेल, चुकीचं असेल. म्हणजे जीडीपी म्हणायचं आहे, त्याला काय म्हणायचं आहे, जीडीपी ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट मध्ये काय असतो की बाहेरील उत्पादन त्याच्यामध्ये समाविष्ट असतो का, तर नाही. याचा आन्सर जर बघितलं मित्रांनो, काय ना, सत्य विचारलं तर फक्त काय रे हे काय असणार, तिथं करेक्ट असणार. समोर जातो, बघून घ्या. खालीलपैकी कोणते विधाने औद्योगिक कामगारासाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकाबद्दल खरे आहे. आता इथं जर बघितलं आपण, खरे आहे तो म्हणत आहे कशासाठी, तर इथं चेक करून घ्या. फक्त ड हे मी इथं आन्सर देणार. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, इथं फक्त ड इथं करेक्ट असणार. बाकी 3 स्टेटमेंट जे आहे हे काय इथं चुकीचे आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. किंवा आपण म्हणू शकतो, तुम्ही ते टिक मार्क करू शकता की काय अपेक्षित आन्सर येणार. त्याच्यानंतर बघा, खालीलपैकी कोणते मध्यवर्ती बँकेच्या गुणात्मक पत नियंत्रणाचे साधन नाही म्हणत आहे. याचा अर्थ खुल्या बाजारातील व्यवहार. ठीक आहे, ओपन मार्केट ऑपरेशन हे तिथं असणार का, नाही. म्हणजे याचा आन्सर काय असणार मित्रांनो, 4 नंबर, पर्याय क्रमांक काय असेल 4. हे काय असणार, हे करेक्ट आन्सर असणार आहे. 34 नंबर. त्याच्यानंतर शिकरा 35 नंबर जर बघितलं, कोणते विधान बरोबर म्हणत आहे. भारतीय हस्तोद्योग विकास महामंडळाची स्थापना 1958 साली करण्यात आली. ठीक आहे, करण्यात आली आहे, तो करेक्ट आहे. PM विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे. दोन्ही स्टेटमेंट काय मित्रांनो, करेक्ट आहे. दोन्ही स्टेटमेंट इथं करेक्ट असणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. अ आणि ब इथं आन्सर येणार आहे. कशाचं, 35 नंबरचा आन्सर. चला, हां, आता बघा, हे करंटचे तुम्हाला क्वेश्चन दिसतात. उस्ताद रशीद खान यांचं घराणं जर बघितलं तर उस्ताद रशीद खान यांचं घराणं रामपूर सहसवान घराणं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बघा, खालीलपैकी कोणत्या राज्याचे दारिद्र्य निर्मूलनासाठी ओरुनोदोई, ठीक आहे, 2.0 ही योजना सुरू केलेली आहे. तर त्याचा आन्सर मित्रांनो आसाम आहे. काय आहे तिथं, आसाम. हे लक्षात ठेवायचं की रामपूर सहसवान, त्याच्यानंतर जर बघितलं आसाम, कोणती योजना आहे, ओरुनोदोई 2.0. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर स्टेटमेंट लक्षात ठेवा, काय दिले, सूर्यकिरण ही हवाई कसरती करण्या गटाचे बोधवाक्य विचारलेले आहे. पहिले काय विचारलं जातं, कोणत्या 2 देशामध्ये होते, कशासाठी आहे, कोणती मिलिटरी आहे तिथं, म्हणजे एअरफोर्स. ठीक आहे, त्याच्यानंतर जर बघितलं हे सगळं विचारत होते. पण आता जर चेक केलं तर आता स्टेटमेंट काय फिरवलं त्यांनी, की बोधवाक्य विचारलं. बोधवाक्य जर बघितलं, सदैव सर्वोत्तम, हे काय स्टेटमेंट आहे, करेक्ट आहे. तो बोधवाक्य आहे, मोठं आहे. त्याच्यानंतर चेक करा, पुढीलपैकी कोणती किंवा कोणत्या साहित्यकृत जॉन फासे यांच्या आहेत. ठीक आहे, जॉन फासे यांचे साहित्य जर बघितलं हे सगळेच आहे. बोट हाऊस आहे, मेलानकोली वन आहे, त्याच्यानंतर जर बघ रॉडर्ट, ठीक आहे, स्वॉर्ट, हे पण तुम्हाला दिसेल, रेड ब्लॅक पण दिलेलं आहे. हे सगळे स्टेटमेंट काय असेल, करेक्ट असणार. अ ब क हे मी काय देणार, आन्सर देणार. करेक्ट आन्सर जर बघितलं अ ब क आहे. चला, समोर जर बघितलं तर अजून काय म्हणू शकतो, भारतातील शहरांचे 3D नकाशे तयार करण्यासाठी सर्वे ऑफ इंडियाने कोणत्या कंपनी सोबत करार केला आहे. आता इथं जर बघितलं तर याचा करार कोणासोबत झालेला आहे, तर करार झालेला आहे जेनेसिस इंटरनॅशनल सोबत 3D नकाशे तयार करण्यासाठी आपण काय केलेलं आहे, करार केलेला आहे. पुढीलपैकी कोणत्या जोड्यामध्ये शहरांची नावे आणि तेथील क्रिकेट स्टेडियम, ठीक आहे, क्रीडांगण यांचे नावे हे करेक्ट आहे म्हणतो. आता चेक करा, ग्रीन पार्क स्टेडियम हे कुठे आहे, तर कानपूर UP मध्ये आहे, करेक्ट आहे. पहिली जोडी. होळकर स्टेडियम इंदोर MP मध्ये, हे पण काय असणार इथं करेक्ट असणार आहे. त्याच्यानंतर MA चिदंबरम स्टेडियम चेन्नई, हे पण इथं काय आहे, करेक्ट आहे. त्याच्यानंतर जर बघितलं आपण म्हणू शकतो M चेन्नस्वामी स्टेडियम बेंगलोर कर्नाटक, हे पण काय करेक्ट आहे. म्हणजे याचा आन्सर जर बघितलं फर्स्ट वाला येणार अ ब क ड, हे काय इथं करेक्ट आहे. चला, समोर पॉईंट समजून घेऊया, काय म्हणतो तो काय नाही. BN गोस्वामी हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. तर इथं लक्षात ठेवायचं की BN गोस्वामी कोणत्या क्षेत्राशी म्हणजे काय म्हणू शकतो संबंधित होते, तर कला आणि इतिहास. ठीक आहे, कला आणि इतिहासमध्ये त्यांना काय होतं, आवड होते. हे लक्षात ठेवूया, आपण समजून घेऊ शकतो, तो आन्सर असणार आहे. चला, समोरचा पॉईंट समजून घ्या, काय म्हणतो. लक्षद्वीप संबंधित तुम्हाला काही स्टेटमेंट दिलेले आणि तो अयोग्य विचारत आहे. मित्रांनो, अयोग्य म्हटलं त्यांनी. लक्षद्वीप म्हणजे मल्याळम आणि संस्कृत भाषामध्ये लाक्षद्वीप होय असं त्यांनी म्हटलेलं आहे, हे चुकीचं आहे. आकारमानानुसार हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचं काय सर्वात छोटा केंद्रशासित प्रदेश आहे, चुकीचं आहे, कारण की तो पहिल्या नंबरचा आहे.
या केंद्रशासित प्रदेशामध्ये मुख्य शहर जर बघितलं कवरती हे आहे आणि हे स्टेटमेंट बरोबर आहे. पहिले दोन स्टेटमेंट चुकीचं आहे, त्यानं चुकीचं विचारलं आहे आपल्याला. आणि अगाटक्की ही लक्षद्वीपची राजधानी आहे, चुकीचं आहे मित्रांनो. राजधानी जर बघितलं कवरती ही तिची काय रे राजधानी आहे. म्हणजे इथे जर बघितलं क बरोबर आहे, अ ब ड हे चुकीचं आहे आणि आपल्याला चुकीचंच विचारलेलं अयोग्य विचारलेलं आहे. अ ब ड आन्सर येणार. 2 पर्याय क्रमांक काय 2 हे माझ्यासाठी काय करेक्ट आन्सर आहे. चला समोरचा प्रश्न समजून घ्या. केंद्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयाद्वारे ठीक आहे संघटन से समृद्धी ठीक आहे हे जे अभियान चालवले गेले आहे. तर इथं लक्षात ठेवायचं की संघटन से समृद्धी कोणत्या मंत्रालयाद्वारे, तर ग्रामीण विकास मंत्रालय पर्याय क्रमांक 3. चला समोर जातो मी. परत बघा पुढीलपैकी कोणी पुंज क्वांटम कण हा जो समजा ह्या शब्दाची निर्मिती केली आहे, कोणी केलेली आहे, तर मार्क रीड. हे लक्षात ठेवायचं मार्क रीड यांनी काय केलेलं आहे. क्वांटम म्हणजे पुंजला काय म्हणतात, क्वांटम म्हणजे पुंज कण या शब्दाची निर्मिती कोणी केलेली आहे, तर लक्षात ठेवायचं मार्क रीड. हे आन्सर मिळणार आहे आपल्याला आयोगाद्वारे. चला समोरचा पॉईंट समजून घ्या. आफ्रिकन युनियनचे गीत अँथम कोणते आहे, तर इथं लक्षात ठेवायचं की जेव्हा समजा असं काही स्टेटमेंट देतात मित्रांनो की आपल्याला जे माहित नाही आहे किंवा आपण म्हणू शकतो जो लांब लचक स्टेटमेंट दिसतो तो आपलं 100% आन्सर असणार. कारण की आयोग तिथं पूर्णपणे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. तिथं आफ्रिकन युनियनचे गीत अँथम कुठलं आहे, तर लेट अस ऑल युनाइट अँड सेलिब्रेट टुगेदर हे तुम्हाला आन्सर दिसणार. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे करेक्ट आहे. चला नंतर मालदीववर प्रश्न विचारला गेलेला आहे. मालदीव बाबतीत चेक करून घ्या. मालदीव बाबतीत काय विचारतो तो. मालदीवमधील लोकसंख्या बहुतांश मालदीवी वंश गटाची आहे, करेक्ट आहे. इस्लाम हा राज्याचे अधिकृत धर्म आहे, करेक्ट आहे. अधिकृत जर आपण भाषा अरेबिक जर बघितलं हे चुकीचं आहे. अरेबिक त्यांची भाषा अधिकृत आहे का, नाही, हे चुकीचं आहे. त्याच्यानं राष्ट्रपती हे राज्य आणि शासन प्रमुख असतात. हे स्टेटमेंट काय असणार आहे, करेक्ट असणार. म्हणजे जर बघितलं अ ब आणि ड हे माझ्यासाठी पर्याय क्रमांक 3 हे काय आन्सर आहे. चला समोरचा प्रश्न समजून घ्या. खालीलपैकी कोणत्या अंतराष्ट्रीय संशोधन संस्थांनी भूगर्भातील पाण्याचे सर्वेक्षण करण्यासाठी संयुक्तपणे म्हणजे दोघं मिळून SWOT ठीक आहे नावाची आंतरराष्ट्रीय उपग्रह मोहीम सुरू केली, तर लक्षात ठेवायचं की कोणाद्वारे, तर नासा आणि काय असणार CNEC आणि काय नासाद्वारे. ठीक आहे पर्याय क्रमांक 1 हे आन्सर असणार आहे. चला समोर जातो. अन्न कचरा निर्देशांक अहवाल 2024 यांनी प्रस्तुत केला आहे. ठीक आहे अन्न कचरा निर्देशांक 2024 कोणी प्रस्तुत केलेला आहे, तर युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम. ठीक आहे आता बरेच क्वेश्चन मी जेव्हा तुम्हाला करंट शिकवत होतो तर ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना बरेच क्वेश्चन तिथे इथं रिपीट होताना दिसत आहे. ते खुश पण असतील की सरांनी जे सांगितलेलं आहे किंवा मला पण अभिमान आहे की मी जे शिकवलेलं आहे ते पेपरमध्ये उतरताना दिसत आहे. ठीक आहे तर आपण समोर जाऊया. काय असणार याचा आन्सर. फर्स्ट नंबर पर्याय क्रमांक काय रे, पहिला हे आन्सर असणार आहे. चला नंतरचा प्रश्न काय दिलेला आहे चेक करा. द इंडियन नेव्ही @75 रेमिनिसिंग द वायज या पुस्तकाचे लेखक कोण आहे हे विचारले आहे तुम्हाला. तर कमांडर आपण म्हणू शकतो रणजित रॉय हे त्याचं काय असणार आहे आन्सर असणार आहे. 50 नंबरचा क्वेश्चन झालेला आहे. त्याच्यानंतर बघा 51 आता राज्यघटनेशी रिलेटेड आहे, समजून घ्या. राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात पंचायत राज्याशी संबंधित असलेले जिल्हा पंचायत ग्रामसभा मध्यस्थ ग्राम इत्यादीच्या काय शब्दांची व्याख्या केलेली आहे, तर अनुच्छेद 243 हे माझ्यासाठी काय असणार मित्रांनो करेक्ट आन्सर असणार 243. ठीक आहे हे करेक्ट आन्सर म्हणजे आपण म्हणू शकतो पर्याय क्रमांक काय 1 हे माझ्यासाठी काय करेक्ट आन्सर आहे. बघा खालील विधाने लक्षात घ्या. सध्या भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा नमूद केल्या आहे, करेक्ट आहे. त्यापैकी कोकणी आणि नेपाळ या भाषांचा समावेश 92वी घटनादुरुस्ती अधिनियम 2003 नुसार करण्यात आला, तर हा पर्याय पण काय असणार करेक्ट असणार. अ आणि ब हे दोन्ही पण आन्सर मी काय म्हणू शकतो करेक्ट दिलेला असणार आहे. ठीक आहे तर लक्षात ठेवायचं तिथं A and B म्हणजे कुठे दिलेले आहे A and B, तर A and B दिलेले आहे तुम्हाला 3rd नंबरमध्ये. तर आपण म्हणू शकतो याचा आन्सर काय असणार A and B पर्याय क्रमांक 3 हे माझ्यासाठी काय असणार करेक्ट आन्सर असणार आहे. चला समोरचा पॉईंट समजून घ्या. ग्रामपंचायतीचे संघटन ह्या विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात बोलण्यात आलेलं आहे, तर अनुच्छेद ते जर बघितलं मित्रांनो तर 40 आहे. अनुच्छेद 40 मध्ये ठीक आहे कशाबद्दल ग्रामपंचायती संघटन याच्याबद्दल बोलण्यात आलेलं आहे. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं की आयोग आन्सर काय देणार पर्याय क्रमांक 2 देणार. मुन्शी अयंगार सूत्र कशाशी संबंधित होतं, तर हा भाषा समस्या म्हणजे भाषाबद्दल जे समस्या झाल्या होत्या त्याच्या संबंधित होता. मुन्शी अयंगार सूत्र कशाशी संबंधित आहे, तर भाषा समस्या. लँग्वेज आपण म्हणू शकतो लँग्वेज इश्यू. ठीक आहे लँग्वेज कार्य इश्यू बद्दल ते संबंधित. भारतीय संविधानातील खालीलपैकी अनुच्छेदानुसार निर्वाचन आयोगाची तरतूद केली गेली आहे. हे तुम्हाला माहितच आहे की निर्वाचन आयोगाची तरतूद कोणत्या क्रमांकाद्वारे केल्या गेलेली आहे, तर 3 ठीक आहे म्हणजे 324 म्हणजे काय 324 बरोबर आहे काय आहे 324 अनुच्छेद 324 मध्ये दिले. भारतातील पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त कोण आहेत
हे तुम्हाला प्रश्न विचारले गेलेले आहे. तर कोण आहे तर लक्षात ठेवायचं आहे त्याच्यामध्ये की आपण जर बघितलं काय म्हणजे रमादेवी. ठीक आहे, व्ही.एस. काय रमादेवी हे करेक्ट आन्सर असणार, व्ही.एस. रमादेवी. चला समोर जा तुम्ही. तुम्ही पण आज ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे, तुम्हाला फक्त आन्सर पाहिजे म्हणून फक्त आन्सर देण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, समजून घ्या प्रश्न समजा. भारतीय संविधानात खालीलपैकी अनुच्छेदानुसार निर्वाचन आयोगाचे हे झालेला आहे आपला प्रश्न. कुठला चालू आहे 57. हां, भारतीय राज्यघटनेत कोणते अनुच्छेद राज्य विधिमंडळाशी संबंधित आहेत. तर हे सांगण्याची गरज नाही, कारण की राज्य विधिमंडळाशी संबंधित असणारा कलम जर बघितला 168 हे कोणाशी संबंधित आहे, राज्य विधिमंडळाशी संबंधित आहे. त्याच्यानंतरची करा राज्याच्या महाधिकाराची निवड करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे. अधिकार म्हटलेला आहे कोणाला आहे तर राज्यपालाला आहे. काही जणांना मुख्यमंत्री हे आन्सर घेतलं असेल, मित्रांनो चुकीचं आहे. कोण आहे तो, राज्यपाल. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. समोर चला. हां, हे तुम्हाला माहिती असेल काय दिलेलं आहे इथं, खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृह विधिमंडळ आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे विधानसभा आणि विधान परिषद हे कोणत्या द्विगृह मंत्रिमंडळ तिथं आहे. मंत्रिमंडळ म्हणण्यापेक्षा विधिमंडळ आहे. हे बघा, आंध्र प्रदेश आहे, बिहार आहे, कर्नाटक, महाराष्ट्र तर आहे, त्याच्यानंतर तेलंगणा आहे, उत्तर प्रदेश आहे. पर्याय क्रमांक 4 हे माझ्यासाठी काय असणार मित्रांनो, करेक्ट आहे. आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश हे लक्षात ठेवायचं आहे. समोरचा प्रश्न समजून घ्या रे. काय दिलेलं चेक करा तिथं. घटनेतील अनुच्छेद 154 ठीक आहे प्रमाणे घटनेने राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे सोपविले आहे. तर कोण आहे ते, कोण आहे, राज्यपाल आहे. आन्सर काय असणार इथं, राज्यपाल. त्याच्यानंतर जर बघितलं जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती ठीक आहे कोणाद्वारे केल्या जाते. तर जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती कोणाद्वारे केल्या जाते, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. पर्याय क्रमांक 1 हे माझ्यासाठी आन्सर असणार आहे, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. त्यानंतर चेक करून घ्या. घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये प्रत्येकी उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. तर आपण म्हणू शकतो त्याचं स्टेटमेंटचं आन्सर जर बघितलं तर पर्याय क्रमांक 215 म्हणजेच म्हणू शकतो आपण अनुच्छेद 1 अनुच्छेद काय 215 कशामध्ये दिलेले आहे, पर्याय क्रमांक 1. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये प्रत्येक घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासाठी राज्यसभेतील जागा वाटपाबद्दल तरतुदी आहे. तर पर्याय क्रमांक जर बघितलं आपण म्हणू शकतो 4th आहे, 4थी अनुसूचीमध्ये ते देण्यात आलेलं आहे. 4थी अनुसूची लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. समोरचा पॉईंट समजून घ्या. काय म्हणतो तो, भारतीय संसदेबाबत कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये ग्रामसभेला संविधानिक दर्जा प्राप्त झाला आहे. तर 73वी घटना दुरुस्ती, हे तुम्हाला माहित आहे 73वी घटना दुरुस्ती आहे. ते 74वी घटना दुरुस्ती जी आहे समजा कशा संदर्भात आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं तुम्ही, हे पण माहीत असायला पाहिजे. त्याच्यानंतर भारतीय संविधानाबाबत खालीपैकी कोणते विधान बरोबर आहे. स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद ही एक सदस्यीय होती. त्याच्यानंतर जो राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा अमेरिकन सिनेटच्या सदस्याप्रमाणे आहे. चुकीचा आहे मित्रांनो, दुसरा स्टेटमेंट इथं चुकीचा आहे, पहिला स्टेटमेंट इथं करेक्ट आहे. पर्याय क्रमांक 1 हे माझ्यासाठी आन्सर असणार आहे. ठीक आहे, चला समोर पॉईंट समजून घेऊया आपण. हा चेक करायचं, खालीलपैकी कोणती लस आहे त्वचेच्या थरामध्ये देण्यात येते. थरामध्ये म्हणजे काय आपण म्हणू शकतो डायरेक्ट इंजेक्शनने. ठीक आहे, तर आपण लक्षात ठेवायचं BCG लस. ठीक आहे, कशाची रे, BCG लस. त्याच्यानंतर लक्षात ठेवा बायोमेडिकल कवच रंगीत कोडेड पिशवी वापरून वेगळा केला जातो आणि सुरक्षितपणे त्याचे विल्हेवाट लावले जाते. कोणती रंगीत कोडेड पिशवी मानवी शारीरिक कचऱ्यासाठी वापरली जाते. तर याचा पर्याय क्रमांक 2 येणार, म्हणजे पिवळी पिशवी इथं वापरली जाते. कुठली पिशवी तर पिवळी. पर्याय क्रमांक 2 हे माझे आन्सर असणार आहे. समोर पॉईंट समजून घ्या. आहारातील प्रथिनाची कमतरता कोणत्या आजारास कारणीभूत असते. कोणत्या आजारात तर लक्षात ठेवायचं पर्याय क्रमांक 3 म्हणजेच काय म्हणू शकतो आपण क्वॉशिओरकोर. बरोबर, क्वॉशिओरकोर. ठीक आहे, हे पर्याय क्रमांक 3 हे माझ्यासाठी काय असणार आन्सर असणार. त्याच्यानंतर चेक करून घे काय दिलेलं आहे. सस्तन प्राण्याची लक्षणे खालील प्रमाणे असतात. आता बघा खालीलप्रमाणे कोणते सस्तन प्राण्यांचे लक्षणे असतात ते तुम्हाला विचारले गेले. अ आणि क हे आन्सर येणार. अ आणि क म्हणजेच काय म्हणू शकतो अंगावर केस असतात. त्याच्यानंतर जर बघितलं तर मादीमध्ये स्तनग्रंथी असतात. ठीक आहे, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. अ आणि क म्हणजे पर्याय क्रमांक काय 2 हे माझ्यासाठी काय असणार आन्सर असणार. अ आणि क हे समजून घ्या. चला समोर पॉईंट समजून घेऊ. काय दिलेलं आहे चेक करा.
पायसेस या वर्गामध्ये मासे मोडतात कारण, आता बघा पायसेस या वर्गामध्ये मासे मोडतात कारण त्याचं जर बघितलं तर एसिडी कारण असणार आहे, ते पूर्ण जलीय जीवनामध्ये रूपांतरित झालेले असतात, करेक्ट आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर त्यांना हृदयाचे 3 कप्पे असतात, चुकीचं आहे मित्रांनो, 3 कप्पे नसतात, 2 असतात, ते शीतरक्ताचे प्राणी असतात, करेक्ट आहे. आणि इथं जर बघितलं तर त्यांच्या शरीरावर खवले असतात, हे तुम्हाला माहिती आहे माशाच्या अंगावर खवले असतात, ते करेक्ट आहे. 3 पर्याय क्रमांक काय 3, ठीक. चला हे जर माहिती असेल तुम्हाला की त्यांना हृदयाचे किती कप्पे असतात, 2च कप्पे असतात, ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. किंवा पर्याय क्रमांक तो येणार आपला आन्सर. चला काय दिलेलं आहे समोर, हायड्राच्या नॅमॅटोब्लास्टमध्ये सापडणाऱ्या विषयाचे नाव सांगा. तर ते सेकंड पर्याय होप्नोटॅक्सिन हे पर्याय क्रमांक सेकंड येणार. होप्नोटॅक्सिन नाव लय अवघड आहे रे बा, समोर समजून घ्या काय दिलेलं आहे. ब्रांज हा खालील धातूचा मिश्र धातू आहे, कोणत्या 2 धातूचा मिश्र धातू आहे, तर लक्षात ठेवायचा तो, ठीक आहे. पर्याय क्रमांक हे फर्स्ट येणार, ठीक आहे, पर्याय क्रमांक काय फर्स्ट येणार. त्याच्यानंतरचे काय, रासायनिक उद्योगामध्ये डिझोलाइटचा उपयोग होतो, ठीक आहे. इथं जर चेक केलं तर बघा रासायनिक उपयोगामध्ये कशाचा, रासायनिक उद्योगांमध्ये डिझोलाइटचा उपयोग होतो, कशाचा, तर उत्प्रेरक म्हणून त्याचं काय होतं रे, उत्प्रेरक म्हणून ते करतात, काय म्हणून काम करतात तिथं, उत्प्रेरक म्हणून तिथं काम करतात. त्याच्यानंतर चेक करून घ्या. बघा तुम्हाला दिलेल्या 47 100% अभिक्रिया आणि पुनर्प्राप्ती लक्षात घेऊन समोर जर बघितलं फॉर्मॅल्डिहाइडच्या 2 मोल पासून किती ग्राम हायड्रोजन मिळू शकेल, ठीक आहे. तर याचे आन्सर जर बघितलं करेक्ट आन्सर दिलेला आहे 4 ग्राम मिळणार. इथं जर बघितलं 4 ग्राम हे माझ्यासाठी काय असणार, करेक्ट आन्सर असणार आहे, ठीक आहे. मला माहीत नव्हतं हे, मी डायरेक्ट तुका मारला होता तर करेक्ट आला पण तो, ठीक आहे. असो हां, समोरचा क्वेश्चन दिलेला आहे 75 नंबरचा. तर याच्यामध्ये जर बघितलं स्टेटमेंट तुम्हाला बरोबर चुकीचा, हा याचं विचारण्याची पद्धत याने समजून घ्या. इथं जर बघितलं तर स्टेटमेंट दिलेलं आहे बरोबर आणि चुकीचे विचारले, पहिला आणि दुसरा बरोबर आहे, तिसरा पर्याय चुकीचा आहे. म्हणजे याचा आन्सर जर बघितलं बरोबर आणि चूक, पर्याय क्रमांक काय 2, ठीक आहे. चला समजून घेऊ आपण, ठीक आहे. समोर पॉईंट समजून सांगितलं तुम्हाला. दट्ट्यापुढे मागे हलवून द्रव असलेल्या सिलेंडरमध्ये कोणत्या प्रकारचे तरंग निर्माण होतात, तर याचा पहिला आपण आन्सर म्हणू शकतो फर्स्ट नंबरवाला आन्सर आहे, म्हणजेच काय अनुतरंग होतो, काय होतो तिथं अनुतरंग, ठीक आहे. म्हणजेच काय म्हणतो का लॉन्जिट्युडिनल, ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. चला समोरचा पर्याय सांगून देतो. विद्युत चुंबकीय वर्णपटामध्ये दृश्य प्रकाशाच्या तरंग लांबीची व्याप्ती किती असते, तर किती असते ते चेक करून घ्या. तर ते असणार आहे 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर. 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेलं आहे, हे करेक्ट असणार. आता इथं बघा जोड्या लावामध्ये तुम्हाला विचारलं की पर्याय क्रमांक 3 हे याचा आन्सर असणार आहे, कारण की तुम्ही लावून घ्या ते जोड्या, कारण की बरंच जास्त वेळ घेतलेला आहे आपण, ठीक आहे. याचा पर्याय क्रमांक 3 हे चेक करून घ्या काय आन्सर येणार आहे. समोर जा तुम्ही. 79 नंबरचा क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणत्या फळ पिकवणारे संप्रेरक असे म्हणतात. इथिलीन आहे ते, की कारण की हा इथिलीन जो आहे तो हा फळ पिकवणारे संप्रेरक म्हणून त्याला ओळखले जाते, इथिलीन आहे, लक्षात ठेवायचं इथिलीन. समोरचा पर्याय चेक करून घ्या. वनस्पती रोग व रोगकारकांच्या जोड्या लावा. आता इथं परत तुम्हाला जोड्या लावण्यासाठी आलेलं मी डायरेक्ट आन्सर सांगणार आहे. याचा आन्सर जर बघितलं पर्याय क्रमांक 3 आहे, ठीक आहे. हे तुम्ही लावून घ्या जोड्या, ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 80 नंबर पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर 81 बघा. आता इथं क्वेश्चन जर बघितलं तर आपण म्हणू शकतो गणिताचे क्वेश्चन चालू झालेले आहे. बघा इथं समीरने काहीतरी दिलेलं आहे, एकूण 360 ला काही सफरचंद घेतलेले आहे. ते आता चेक जर केलं तर याचा पर्याय क्रमांक पहिला हे आन्सर येणार आहे. पर्याय क्रमांक पहिला म्हणजे 24 हे त्याचा आन्सर येणार आहे. चला पटपट आता आन्सर सांगू देतो, त्याच्यानंतर चेक करून घ्या. बरं ठीक आहे. 28 हे आन्सर इथं काढल्या गेलेलं नाही आहे, ठीक आहे. तर ते बघून घ्यायचा, किंवा जेव्हा समजा विनोद शिंदे सर तुम्हाला हे व्हिडिओ एक्सप्लेन करेल तर तो पर्याय तुम्हाला किंवा तो आन्सर तुम्हाला तिथे मिळून जाणार.
83 बघा, 83चा आन्सर जर बघितला करेक्ट आन्सर 30,000 आहे. पर्याय क्रमांक ते कशामध्ये दिलेले सेकंडमध्ये 30,000 येणार. ओके, सगळं क्वेश्चनचे एक्सप्लेनेशन आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळणार आहे, टेन्शन काय घेऊ नका. फक्त मी इथं आन्सर देण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे, याचं जर आन्सर जर बघितलं अचा ना नफा झाला ना तोटा झाला म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे येणार. ठीक आहे, अने बला एक वस्तू 10% नफ्याने विकली. ठीक आहे, तो प्रश्न आहे, चेक करून घ्या. 1 नंबर त्याचा आन्सर असेल. त्याच्यानंतर बघा 18 मीटर लांब आणि 12 मीटर रुंद असलेल्या जागा. ठीक आहे, त्याचा आन्सर जर बघितलं 24 हे आन्सर आहे मित्रांनो. जर बघितलं 24 आन्सर लक्षात ठेवायचं 2400. ठीक आहे, 24 हे आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर बघा ताशी 80 किलोमीटर वेगाने जाणारी, याचा जर पर्याय जर बघितलं तर 900 येणार. ठीक आहे, पर्याय क्रमांक सेकंड म्हणजे काय रे 900 हे आन्सर मिळणार आहे आपल्याला. चला समोर जातो. भूषण एक काम 80 दिवसात पूर्ण करतो, हा वाला जो प्रश्न आहे याचा आन्सर जर बघितलं तर 40 हे आन्सर येणार आहे. 40 करेक्ट आन्सर जर बघितलं 40. त्याच्यानंतर पर्याय किंवा क्वेश्चन जर बघितला आपण काय दिले आहे 5 वर्षापूर्वी रेखा व न्यायाचे सरासरी वय म्हणजे वयवारीवाला हा प्रश्न आहे. याचं वय जर बघितलं तर किती वय होतं तर लक्षात ठेवायचं 31 वर्ष. किती वर्ष होतं ते 31 होतं. हे पर्याय क्रमांक काय असणार फर्स्टवाला असणार. कसं आलं का आलं ते आन्सर सर सांगणार आहे मित्रांनो, लोड घेण्याचं गरज नाही आहे. ठीक आहे, तर 89 जो प्रश्न आहे स्थानक ए पासून काही प्रवाशाचं एक रेल्वेगाडी सुटते, बी स्थानकावरून 50% काहीतरी घेतलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, तर त्याचं आन्सर जर बघितलं 275 म्हणजेच काय पर्याय क्रमांक थर्ड हे माझ्यासाठी करेक्ट आन्सर असणार आहे. चला समोर जातो. बघा एक प्रॉब्लेम दिलेला आहे तुम्हाला, या प्रॉब्लेमचा करेक्ट आन्सर जर बघितला तर करेक्ट आन्सर त्याचं काय दिलेलं आहे 4 नंबर आन्सर येणार आहे. हे पण लक्षात ठेवायचं आहे की हा जो प्रॉब्लेम आहे याचा करेक्ट आन्सर 4 नंबर म्हणजे 90चा आन्सर काय ना 4 नंबर. नेक्स्ट बघा. ठीक आहे, याचा आन्सर पण सगळ्यांनाच आलं असेल. अपेक्षा अशी आहे की 3 मध्ये 6, 3 मध्ये किती मिळवल्यानंतर 6 येतो, 6च्या मध्ये किती मिळवल्यानंतर 11 येतो, 11 मध्ये 18. ठीक आहे, त्याच्यानंतर जर बघा 18 मध्ये जर तुम्ही 9 ॲड केले तर इथे आन्सर काय येणार 27 हे करेक्ट आन्सर असणार. ठीक आहे, याचे 2 नंबर आन्सर येणार म्हणजे 2 नंबर पर्याय येणार, सॉरी 3 नंबर पर्याय येणार. 2 किलोमीटर हे आन्सर येणार आहे. अमर त्याच्या घरापासून पश्चिमेकडे गेला. ठीक आहे, किती किलोमीटर आहे तो तर 2 किलोमीटर आहे. इथं 27 आन्सर आहे. चला समोरचा पर्याय सांगतो किंवा आपण क्वेश्चन बघून घेऊया काय दिलेलं आहे काय नाही. चेक करा इथं. झालं का, हाच होता ना तो, हां तोच होता. हां इथं तुम्हाला काय सिलोलिझमवर क्वेश्चन विचारलेलं आहे. सर्व मोगरा शेवंती आहे, सर्व शेवंती फुले आहे आणि हे काहीच नाही आहे. तर इथं जर बघितलं तर याचा आन्सर जर बघितलं 4 आहे म्हणजे सगळं चुकीचं आहे, काहीच नाही आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, बाकी बघून घे जा का नाही आहे ते सर सांगतीलच व्यवस्थित. ओके, हां याचा आन्सर जर बघितलं तर किती त्रिकोण आहे, त्रिकोण मोजायला लावलं तुम्ही मोजले असेल. ठीक आहे, याचा आन्सर जर बघितलं तर 60 आन्सर निघणार आहे. 60 ते काय त्रिकोण आहे तिथं. चल समोरचा पर्याय चेक करा. याचा आन्सर जर करेक्ट आन्सर जर बघितलं, करेक्ट आन्सर हे तुम्हाला विचारलं प्लस म्हणजे काय, मायनस म्हणजे गुणीला भागीला असं काहीतरी म्हटलेलं आहे. तर इथं ते नंबर इथं आपण म्हणू शकतो साईन तिथं ठेवावं लागतं, चिन्ह तिथं ठेवावं लागतं. याचा आन्सर जर बघितलं असं सॉल्व करून याचा आन्सर येणार किती रे 48 म्हणजेच काय म्हणू शकतो 48. पर्याय क्रमांक 3 हे माझ्यासाठी आन्सर असणार आहे. चला 96 नंबरचा जो क्वेश्चन आहे आपण म्हणू शकतो हे सांकेतिक भाषेवर विचारलं गेलेलं आहे. सांकेतिक भाषा जर अशी असेल तर याचं हे आन्सर असं आहे. जर तुम्हाला समजा हे वर्ड जर दिलेले तर याचं काय करेक्ट येणार तर याचा पर्याय क्रमांक मला वाटते थर्डवाला येणार आहे. कारण की आपण जर बघितलं सॉल्व करून घेतलं होतं आम्ही ते थर्ड. हां बरोबर, थर्डवाला इथं काय असणार करेक्ट असणार. 96 काय येणार ते थर्डवाला. चला समोरचा पण समजून घ्या. हे मेवणी येणार आहे, सगळ्यांची लाडकी काय रे मेवणी. तर रोहनच्या पप्पाचा काय संबंध आहे तर इथं मेवणी आहे. ठीक आहे, आन्सर काय मेवणी. चला समोर समजून घेऊ काय म्हणतो तो. ABCD हे जे समजा 6 विद्यार्थी आहे गणित वगैरे काय काय मध्ये फेल झाले मूल्य त्यांची चाचणी काय ते आपण चेक करून घेऊ. पण आन्सर जर बघितलं 98चा आन्सर काय तर 98चा आन्सर चेक करून घ्या. बी हे आन्सर असणार आहे. कशाचं 98 काय असणार इथं आन्सर बी. ठीक आहे, तर विज्ञानात कोणी सर्वात जास्त गुण मिळवले तर बीनी मिळवलेले आहे हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. ठीक आहे, आता 2च क्वेश्चन राहिलेले आहे मित्रांनो, इथं चेक करून घ्या. 6 मजूर 4 दिवसात 96,000 विटा बनवितात तो वाला प्रश्न आहे. तर याचा करेक्ट आन्सर जर बघितलं 14,400 हे करेक्ट आन्सर असणार आहे.
54 किलोमीटर तास वेगाने धावणारी ट्रेन 9 सेकंदात जाते, तर त्याचा आन्सर जर बघितलं तर 135 आहे मित्रांनो. ठीक आहे, तर हे सगळे क्वेश्चन जे आपण इथं डिटेलमध्ये डिटेल नाही, ठीक आहे, फक्त आन्सर इथं सांगण्याचा प्रयत्न केले, ते पण संभाव्य आहे. फायनल आन्सर हे आयोगाचंच असणार आहे. आपण संभाव्य आन्सर इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याचा जो आपण म्हणू शकतो हे जे एवढे क्वेश्चन इथे विचारलेले आहे ते पर्याय कसे आले, का आलेले आहे, हे सगळे म्हणजे आपण म्हणू शकतो स्पष्टीकरण देण्यासाठी आमची टीम घेऊन येत आहे. सगळे व्हिडिओ म्हणजे इतिहाससाठी वेगळा फॅकल्टी असणार, त्याच्यानंतर जिओग्राफीसाठी, करंटसाठी, भूगोलसाठी, हे सगळे जर बघितलं तर वेगवेगळे तिथे फॅकल्टी तुम्हाला काय देणार, स्पष्टीकरण देणार आहे. ठीक आहे, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा हा व्हिडिओ, कारण की कंबाईन ज्यांनी हे एक्झाम दिलेले आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. ठीक आहे, इथे थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.